जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. वने ए वने, अगं चहा दे ना, आंघोळीला जायचंय. वने वने वने, अगं चहा दे ना ग, आंघोळीला जायचंय वने. ए वने वने, एक्झिट घेतली त्यांनी. इकडे वने अरे हळू वने, काय झालं वने, काय झालं? मी फक्त विचारलं, चहा दे, आंघोळीला जायचंय वने. का एक दिवशी चहा न पिता आंघोळ केली तर काय साबणाला फेस नाही येणार आहे तुमच्या? कंबर मारे ना. काय झालं बरं, काय झालं? का चिडलीस एवढी, मला सांग काय झालं? का चिडलीस? एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? परत तुझ्या डबल चीन आणि गळ्याच्या मध्ये करंगळी अडकली का तुझी? काय हो सॉरी, हे पडलं. काय काय झालं मला सांग बघू, काय झालं सांग ना. वने असं नको. तुमच्या पुरुषांचं मस्त असतं. काय ग? नाही काय का मस्त असतं मला? अरे काय मस्त असतं सांग तरी वने. रविवार सकाळ म्हटलं ना की बापाचा वार असल्यासारखं असं तंगड्या पसरवून मस्त टीव्ही बघत बसायचं. त्यात ऑर्डरी सोडायच्या. वने मच्छी कर ग, वने मटण कर ग, वने चिकन कर ग. ते खाऊन पुन्हा असं उतानी पकडायचं. काय मदत करायला येता किचन मध्ये. पण ठीक आहे, ही काय तुझी काय एंट्री होती आता? काय एवढी चिडचिड चालली आहे तुझी, आणि का माझ्यावर घसरते सांग बघू. मग काय करू? करू तर काय करू? तुमचं लक्ष आहे घरात? आहे का तुमचं लक्ष घरात? सगळ्या लढाया मी एकटी लढते, तुम्ही साथ देता का मला? अगं पण वने, मला कळलं तर पाहिजे ना कुणाशी लढायचंय ते. नंगी तलवार घेऊन गेलो रणांगणात, कापू कुणाला ते तर कळलं पाहिजे ना मला यार. पण एक मला खात्री आहे म्हणे, तू यार शत्रू किती बलाढ्य असला तर आपली तो कटप्पा आहे रे, कटप्पा. करा सतत विनोद करा आणि विषयाला असं बाजूला म्हणे काय झालं? एक मिनिट वने, नाही वने यार, हे असं नको करू. कसं दिसतंय यार ते? ऐक वने इकडे बघ वने, काय झालं मला सांग. तू मला सांग काय प्रॉब्लेम? तेरा प्रॉब्लेम मेरा प्रॉब्लेम, बोल काय झालंय? आपली मोलकरीण हो, तुमचं लक्ष आहे का तिच्याकडे? हो बबिता बारीक झाली हा 3 महिन्यात. काय करू मी? तुमचं असं लक्ष आहे तुमचं तिच्याकडे? असं नाही, ती कचरा काढत असताना मला तिची जॉलाईन दिसली, म्हणून म्हटलं ही बारीक झाल्यासारखी. तुम्हाला होय जॉलाईन दिसली? हो थांब. जॉलाईन दिसली? हो. वर झाडू मारते ते नाही दिसलं? हा. कानात सतत हेडफोन असतात काम करताना ते नाही दिसलं? जॉलाईन दिसली म्हणे बारीक झालीये. माजली आहे ती, माजली. नाही हे नाही म्हणायचं आता, माजली नाही म्हणायचं. ती माणूस नाही आहे का? माजली नाही, मला नाही आवडली आता. का? तिला बोलल्यावर राग आला? इथे बसा. हा? मला किती बोलते ती. त्या दिवशी म्हटलं अगं भांडी जरा नीट घास, साबण आहे, केवढे डाग पडले. तर ती म्हणते भांडी तुम्ही कमी करपवा. मला म्हणते मी तिच्याकडे कामाला आहे की ती माझ्याकडे कामाला आहे? हो बरोबर आहे वनी, पण वनी तिचं म्हणणं बरोबर आहे की नाही? अगदी खरंच सांग. काय? तू कांदे पोहे करतेस ते चॉकलेटी रंगाचे होतात की नाही? होतात. तू मला डब्यात देतेस ऑफिसला, मी तिकडे सांगतो की कॅरेमल फ्लेवरचे आहेत, माहितीये का? मी काय करू म्हणे? पिवळे कांदे पोहे कर ना ग, एकदा तरी कर ग. नाही केले ग खूप वर्षात, प्लीज कर. बोला. नाही ना यार. अरे यार सिरियस एकदम कॉमेडी करतेस ना मला. तुम्ही कसं बोलता? बरोबर ठीक आहे. तिला बोला ना कधीतरी. आज 3 दिवस झाले न सांगता दांड्या मारलेत तिने. आज 8ला येणार होती. किती वाजले? 9 वाजले. आहे पत्ता, तिचा पत्ता आहे. सगळी कामं जर मीच करायची असतील तर तिला का पगार देतोय आपण? का पगार देतोय? हे चुकीचं आहे. तिने 8ला यायला हवं. तिचं चुकलेलं आहे. मी तिची बाजू घेत नाही, मी तुझी बाजू घेतोय. काय नाही काय तिनं आता मला नाही सिरियसली घेणार. पुरुष मंडळींचा कसा धाक असतो. ती आता येईल ना, तिला सांगायचं वनीला अजिबात त्रास द्यायचा नाही. भांड्यांना डाग दिसता कामा नाही, नाहीतर काढून टाकेन कामावरून असं बोलायचं. कोण? मी
असं तिला म्हणणार हा. नाही बरं हे बघ एकदम असं नाही आपले काही रिलेशन्स असतात नाही नाही मला बघायचंय तुमच्या रक्तात आता काय वळवळतंय ते बघायचं बघ, रक्तात वळवळ नसते रक्तात सळसळ असते कळलं? तेच बघायचंय मला ते बघायचं त्या बुळचट चौगुल्यांसारखं वागायचं नाही. एक मिनिट म्हणे चौगले घराण्याला काही बोलायचं नाही सांगून ठेवतोय इंग्रजांच्या विरुद्ध लढलेत माझे पूर्वज त्या काळी बस 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 तिला काय बोलाल करून दाखवा मला. हिला हा, तिला काय बोल- बबिताला हा. नाही नाही हे बघ मी ओरडणार तिला मी हे बघ तुला जर त्रास होतो मी ओरडणार तिला मी असं नाही पण मी त्या क्षणाला जे नाही वाटतं ना आता करा आता बोलून दाखवा कसं बोलाल. समजा ती आली हा. कुठून येणार आहे तिथून आली ती माझ्या समोर करा हा आधी असं कसं करणार का करा माझ्या समोर करा. इथे ती इथे एक मिनिट हा बबिता तू होई नाही सकती रे तू. अरे. अरे बाबा किती किडे मला नाही हं, मला नाही डोकं माझं फिरलं ना प्लीज याच्या पुढे माझ्या प्लीज इकडे बघ आता कुठे बघते मग. तुला मी सांगतोय मला हे चालणार नाही माझ्या वनीला अशा त्रास दिलेला मला चालणार नाही कळलं भांडी बिंडी आहेत ना त्याला डाग नसले पाहिजे हा तुम्ही ऍक्शनच खूप करता मुद्द्याचं बोला ना. पण मुद्द्याचं मी बोलणार आहे ती आल्यावर बोलणार आहे वनी माझ्यावर विश्वास ठेव आज आज गेली ती हा. वनीला माझ्या वनीला ना माझा वनी माझा काळजाचा तुकडा आहे बसा, तो बसा, माझा बसा. काळजाचा तुकडा आहेस तू कळला ना वनी मॉर्निंग साहेब गुड लो मॉर्निंग कैसा है चला आता कामाला गेली मी. काय केलं एकदम अचानक आल्यामुळे एकदम असं केलं मी तिला वॉचमन तुम्ही सॅल्यूट मारायला तिला हाक मारा हा? बोलवा अरे तिला. ती येणारच आहे थोड्या वेळाने बाहेर बोलवा, येणार हाक मारा. हे वनी यार थोड्या वेळाने येणार हाक मारा बँको बँक बबैता होय बबिता बाहेर ये आ बबिता बाहेर ये मी बघतो बबिता आत्ताच्या आत्ता बाहेर ये बबिता काय काय बबिता झालं इकडे. काय माझ्या समोर ये ना ग असं ये काम पडल्या ती आतमध्ये मला हे अजून बघ. घरात का असं वागतेस तू काय हा रजा घेतली सांग बघू असं नाही ना करायचं झालं. आम्हाला कसं कळणार हा रजा घेतेस हा, 3 दिवस रजा रजा मागताय तिच्याकडे रजा मागताय नाही रजा नाही अडसावून हो हो स्टार्ट अशी आहे अडसवणार नाही जाणार आहे मी त्या टप्प्याला येणार आहे. डायरेक्ट तिथे पोचा ये मी करणारच आहे आता मला तुम्हाला ना म्हणे इथे- त्याला बोला ना बोला काम आहे ती अजून एक घरात. सेकंड थांब तू 3 दिवस रजा का घेतलीस दांडी का मारलीस मी सांगितलं होतं की तुम्हाला कुणाला फिन्स्टावर मेसेज नाही का केलता तुम्हाला इंस्टावर मेसेज केला होता हा, मी सांगेन नाशिकला जाते भावाच्या लग्नाला म्हणून मी पोस्ट पण टाकली होती ताई दाखवू काय तुम्हाला ह्यांनी कमेंट केली होती मिशू बबिता म्हणून पोस्ट आहे तर मी काय कमेंट केली होती नाही मी हो मिस यू बबिता केलेली होती पण ती तो माझा डाव होता मी तिला असं फसवणार होतो तुम्ही हिच्या फिन्स्टावर आहात नाही हिच्या होय होय काय आहे ना मी तिचं लोकेशन कळलं पाहिजे ना आपल्याला म्हणून मी तिच्या फिन्स्टावर आहे हे बघ ते 3 दिवस आले वगैरे सगळं ठीक आहे आज 8ला येणार होतीस हा 9ला का आलीस हिने काय समजायचं ही माझी बायको आहे माझी प्राणप्रिय बायको आहे हिने काय समजायचं 8 आणि 9 फरक नाहीये का नाही. 8 म्हणजे 2 गोळे असतात 9 हे 9 झाले हा फरक कळत नाही हे तिला. काय करून दाखव अरे तिला कळलं पाहिजे ना त्यातलं सांग ना मला तू अरे कुठे गेली होतीस 3 दिवस नाशिक भावा नाशिकला गेलीस हात हलवत परत आली वाईनची बॉटल नाही काही चिवडाचं पाकिट नाही काय हरकत काय आय एम सॉरी हा सांग ना मला तू याच्या पुढे जर मला अशी वागलेली दिसलीस ना माझ्यापेक्षा कोणी वाईट मेसेज सांगून ठेवताय माझ्या वणीला त्रास झालेला आय! सांगून ठेवत हाकलून लावा इथून बाहेर हाकलून लावा बाहेर तिला रडू नको रे बाबू हे लगेच पाकडू नको अरे पागलत नाहीये ती लगेच अगं खरं करू नाटकं करते ऐक रडू नको ऐक हगलू नका ना साहेब हकलू नका हो, मी खरं सांगते बघ मला असा आवाज चढवायचा नव्हता कसं असतं बाळा का 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 रजा मी निघाली होती ताई मी काय करतेस मला मी निघाली होती 8 वाजता खरं सांगते 8ला हा मग काय झालं मला सांग माझा नवरा हो मी
नरकात राहते हो ताई, नरकात राहते, काय सांगू तुला. नको रडूस ग, नको रडूस. उठ उठ उठ, बस इथे, ये इथे बस, रडू नको. काय झालं, बस. काय झालं, नाही, नको नको, बस इथे. काय झालं? मी निघाली होती 8 वाजता निघाली. माझ्या नवरा बसला तिथं तंगड्या पसरून. ऑर्डरही सोडतोय, बबे चाय दे, बबे चाय दे. मला जायचंय की नाही 8 वाजता, मला कामं आहे ती, त्याला कळत नाव हाय पुरुष आहे, तो पुरुष आहे, हात पुरुष आहे, पण एका कामाला हात नको का लावायला ताई, सांगा बरं. लावला पाहिजे. नको रडूस ग, तू नको रडूस. प्रत्येक घरातले नवरे असेच असतात. माझं काही वेगळं नाही. वने काय बोलतेस तू? काय वने वने वने, काय वने? ताई तू मदत करता तुम्ही मला? किचन मध्ये मी असते राब राब राब, तुम्ही येता विचारता काय हवं का ग वने? विचारता कधी मला तुम्ही? वने तुला मदत म्हणूनच आपण हिला ठेवले ना. पगार देतो, का देतो पगार मला सांग? म्हणजे सगळी मेहनत बाईने करायचं, सगळं राबायचं बाईने. पुरुषाने काय असं तगड्यावरती करून बसायचं फक्त? अरे पण तो मुद्दाच नाहीये ना. चहा घेता येत नाही तुम्हाला? हात कशाला येत? हे हात कशाला दिलेत? ओतता येत नाही, असं गाळता येत नाही तुम्हाला? आम्हाला विचारता वने कधी चहा देऊ का ग? विचारता तुम्ही? अगं मुद्दा तो नाहीये. चहा मला येतो करता, पण तो नीट नाही करताय. टेक्निक आहे ना चहा करणं हे सुद्धा. चहा बनवायचं कसलं डोंबल्याचं टेक्निक आहे तेव्हा? साखर आणि पावडर चुकून जरी गरम पाण्यात पडले की नाही चाय बनतोय. हा ना. दुधाचं काय? दूध कुठून पडतं त्याच्यात? मोठी चहा की मला सांगते ती. ते दूध असतं ना, सकाळी दूधवाला भैया देतो घरी टिंगटॉंग करून, तो पुरुष असतो. हे बघा. हो? पण दूध म्हैसच देते ना, की दूधवाला स्वतः देतो? अगं काय मला नाही सुचत आहे, पण मुद्दा तो नाही आहे. आपलं काय ठरलंय? तिला ओरडायचं ठरलंय ना. तिने 3-4 दिवस दांड्या मारला, त्याच्यावर बोल ना जरा. आपलं काय ठरलं? मला कशाला पेटवलंस तू? सांग ना, विचार ना तिला. मारलंस की नाही दांड्या? त्याचं उत्तर दे. माझ्या प्राणप्रिय वनीला आता उत्तर दे. का मारलंस दांड्या? मजबुरी आहे हो माझी. काय मजबुरी आहे? नाही खरं सांगते, मी काय मुद्दाम आपलं म्हणून काम करते, हे सगळं करते की नाही ताई सांगा बरं? आपलं म्हणून करते. मजबुरी आहे हो माझी. माझ्या घरात माझ्या नवऱ्याचा भाऊ, माझी वंश सगळ्या पोरा बाळांना घेऊन येतात. मग त्यांचं मलाच करावं लागतंय. कोण करणार हो? मला दिवसभर राबावं लागतंय मग घरातले. माझं काय वेगळं आहे? काय वेगळं? काय बोलतेस तू? प्रत्येक वेळेला काय माझं काय वेगळं आहे? माझं काहीच वेगळं नाहीये. तुमची सगळी मंडळी इथे येत नाही. वाढदिवस असेल, चला समुडीकडे जाऊया. रक्षाबंधन आहे, चला समुडीकडे जाऊया. गावच्या जमिनीची मीटिंग आहे, चला समुडीकडे जाऊया. समुडी इथे बसल्या राजासारखा आणि समुडीची कोंबडी तिथे किचन मध्ये राब राबते. रांधा वाडा उष्टी काढा, रांधा वाडा उष्टी काढा. अगं उष्टी काढायला सुद्धा खाखा करतेस ग तू. अरे हे यार तू काय बोलतेस? काय तू ऍक्शन रडू करतेस? नका ताई, रडू नका ताई, बरोबर बोलताय. अरे माझे पाहुणे, प्रत्येक पाहुणा असं कसा चालेल? मला काहीतरी उगीच दाखवत असं असते. नाही साहेब, पण येतात तुमचे पाहुणे येतात तिथं 100 भांडी पडतात. ती मग मला रोज 8-10 भांडी असतात. 100 भांडी मी कधी तक्रार केली काय? नाही ग, तक्रार घासते की नाही? आपलं म्हणून करते की नाही सगळं? कधीच काकू केलं नाही. बघा तुमच्या घरातल्यांमुळे तिला केवढा त्रास होतोय बघा. अगं पण ते माझ्या घरातले आले कुठून मध्ये? तिच्या घरातल्यांबद्दल बोलत होतो ना. वनी तुझं वेगळं इम्प्रोव्हायझेशन करतेस तू. कळतंय का तुला? भांड्यांना डाग पडतात ना, त्याबद्दल विचार ना तू. झाडू मारत नाही, बोल ना त्याच्याबद्दल. हे का नाही बोलतेस तू? झाडू मारतेस तू? आता खरं सांगते. मग कशी काय खोटं बोललीस सगळं? माहितच ताई, माझे मोठे दीर आहेत की नाही, मी झाडू मारते की नाही ते शी. काय ग, काय झालं? त्यांची नजरच वाईट आहे हो. माझ्या धीराचं तरी कुठे वेगळं आहे? वने दादा तिरळा आहे. तेच म्हटलं ना, नजर वेगळी आहे ना. अगं वेगळ्यात सुद्धा असं फरक आहे की नाही? अगं तो संत माणूस आहे, त्याच्याबद्दल नको बोलू असं. संत नाही, संथ माणूस आहे. कप असा नेला की गार होतो त्याचा चहा, मग परत गरम करा, परत होता. वनीने करायचं काय? मी काय करू वेगळा? रडू नका ताई, ताई रडू नका. हे बघा आपला बायकांचा जन्म असतो की नाही असाच असतो. अरे हे कुठे चाललंय? सगळ्यांचं करावं लागतंय ताई. आपल्याला नवऱ्याचं करा, पोराबाळांचं करा, त्यांच्या नातेवाईकांचं सगळ्यांचं करा. एक मिनिट, हे मला कळत नाही यार. मी स्वस्त बसलो होतो, मला पेटवलं आणि नंतर एकत्र गेला दोघी. मी एकटाच तिकडे पेटत राहिलो. ह्याला काय अर्थ आहे यार तुमच्या?
म्हणे तुला कळत कसं नाही ती हे बघ ना हे बघ गळ्यात बघ तिच्या हेडफोन आहेत ते लावून तू मला सांगितलंस ना हेडफोन लावून ती सगळं कामं करत असते आपलं ऐकतच नाही काही बोल तिला. एक मिनिट साहेब आता मी माझ्या फोनवर बोलत असते तुम्ही पगार देता म्हणजे काय विकत नाही घेतलंय आम्हाला कळलं की नाही. म्हणे मला बोलते बोल ताई तुम्ही नसता की नाही घरात तेव्हा हे डान्सर रील करतात आणि मला शूट करायला लावतात. एक्स्ट्रा पैसे देता काय मला त्याचे? नाही एकदाच मी केली होती एक कुतूहल म्हणून मी केलेली होती डान्स रील. येस आय अग्री. नाही हे स्वतः नाचले मला बोलले तू पण नाच मी तुला कोलॅब पाठवतो म्हणून. ते शाहरुख आणि मी काजोल. एकदाच बोललो होतो शाहरुख आणि काजोल मी एकदाच बोललो होतो पण त्याच्यानंतर काय एकच रील केलेलं होतं आम्ही. शाहरुख हो येस शाहरुख. गाणं लाव. काय शाहरुखचं गाणं लाव. एक मिनिट काय नाचा. ए म्हणे नाचा, shoot म्हणे कर. हे नाही हे बघ म्हणे आपण नाचा नाहीतर आजपासून घरातली सगळी कामं तुम्ही करायची. म्हणे स्किट कुठे सुरू झालं तर तू असं नको करू नाचा. लावू काय? तुझं तर वा 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 कहर परफॉर्मन्स. नवरा बायकोचं भांडण कुठून सुरू होऊन कुठे संपेल काही सांगता येत नाही हेच खरं. खूप भारी परफॉर्म केलं खूप भारी. विचारूया हास्यरसिकांना. प्रसाद दा. वा वा बहारदार फारच मजा आली. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते हे वाक्य ज्या घरातनं ऐकू येत नाही ते घरच नाही. गरज नाही. आणि हे त्यांचं काय म्हणतात त्याला ब्रीदवाक्य आहे. हा ब्रीदवाक्य आहे. ब्रीदवाक्य आहे प्रत्येक बायकोचं. घरातल्या सगळ्या लढाया मी लढते. या वाक्यावर म्हणजे मी जेव्हा हे वाक्य ऐकतो तेव्हा लढाई हा शब्द ऐकायच्या आधीच मी हरलेलो असतो. ओके मी हरलो ओके. पुढे एनिवे पण ते चेतू ज्या पद्धतीने तू टांगा पलटी केलास या दोघांना हो हो लाजवाब. जो साळसूतपणाचा आव आणला होतास त्या कामवालीचा तो फारच लाघवी होता आणि लबाड पण होता ॲट द सेम टाइम. मजा आली. आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग तर अफलातून आहेच. पण बारीक बारीक ज्या काही जागा होत्या पहिली जी एंट्री वनिता मी पण पडायचा बाकी होतो. त्या एंट्रीचा फोर्स आणि तो आवाज म्हणजे आजही माझ्या आठवणीत आहे. लाजवाब मस्त मजा आली खूप मजा आली. व्हेरी नॅचरल व्हेरी लाईव्ह परफॉर्मन्स सुपर. सोनाली ताई. रविवारची सकाळ अशीही असू शकते. फारच छान. या दोघीच्या मैत्रिणी झाल्या ना त्या तशा असतोच. आपण मैत्रिणीच असतो पण कधी कधी रुसवे फुगे चालतात होय की नाही. त्यामुळे ज्या नोटला सुरू झालं तेव्हा मात्र असं वाटलं नव्हतं की यांची मैत्री बघायला मिळणार आहे. पण मला एकच गोष्ट लक्षात राहिली अख्ख्या प्रहसनातली ती म्हणजे तुझी एंट्री आणि समीर तुझा नृत्याविष्कार. त्यामुळे मला तिथे यावं लागेल त्या एंट्रीसाठी तुला एक पप्पी द्यायला.